तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी मला हे सांगा की तुम्ही पांढऱ्या वाटाण्यापासून कुठले कुठले पदार्थ ट्राय केले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पांढऱ्या वाटाण्यापासून मिसळ, उसळ आणि रस्सावाली भाजी खूप छान होते। तर आज आपण बघणार आहे पांढऱ्या वाटाण्याची वड्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप स्वादिष्ट होते, एकदम क्रिस्पी होते आणि विशेष म्हणजे तळल्यानंतर याला तेल पण खूप कमी लागते। सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहे भिजलेले वाटाणे, रात्रभर भिजत घालायचे आहे। आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचे आहे। त्यामध्ये आपल्याला सालासकटच लसूण आणि लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे। सोबत टाकणार आहे आपण मीठ, धनापूड आणि जिरं टाकायचं आहे। हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपण। यामुळे काय होते, बाइंडिंग पण छान येते आणि याला क्रिस्पीनेस पण येते छान। आता यामध्ये टाकणार आहे आपण कढीपत्ता आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट छान व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून मिक्स करायचे आहे। चमच्याने वगैरे करू नका, हातानेच मिक्स करा। थोडंसं 1 चमचा आपण त्यामध्ये तीळ टाकायचे आहे, यामुळे खूप छान स्वाद येते। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स तयार झालेला रेडी झाले। आपल्याला वाटाण्याचा वड्याची प्रोसिजर तयार झालेली आहे। आता हाताने चोळून मिक्स करायचं आहे आपल्याला। व्यवस्थित सर्व मिक्स झालं की आता आपण याला लगेचच वडे करायला घेऊया। याला अशी साईडला ठेवायची, रेसला ठेवायची काहीच गरज नाही आहे। एकदम क्रिस्पी असे वडे तयार होतात। आता आपण साईडला मंद आचेवर तेल गरम करायला ठेवलं होतं। आता आपण वडे करायला घेऊया। मस्त हातावर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पतले पतले आपल्याला अशा पद्धतीचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही कापडावर सुद्धा करू शकता। अशा पद्धतीने आपण हातावर मस्तपैकी छोटासा गोळा घेऊन वडे तयार करायचे आहे। तर तेल गरम होईपर्यंत आपण काय करणार आहे, या कापडावर असे वडे तयार करून ठेवणार आहे। म्हणजे काय होते, तेल गरम झालं की आपण लगेचच वडे त्यामध्ये टाकून तळून घेऊ शकतो बघा। मग हलक्या हाताने आपल्याला वडे तळायचे आहे आणि जोपर्यंत हे वडे वरती येत नाही, तेलावर तरंगत नाही, तोपर्यंत आपल्याला पलटवायचं नाही आहे, नाहीतर ते मोडू शकते। आता आलटून पालटून मस्तपैकी याला क्रिस्पी होईपर्यंत, लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे। एकदम क्रिस्पी आणि स्वादिष्ट असे वडे तयार होतात। इतर वड्यांपेक्षा याची चव खूप भन्नाट लागते। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। छान असे लाल सुरू झाले की आता आपण याला काढून घेणार आहे। एका नेटवरच काढायचे आहे। जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाते, पण आता मी वडे केले आहे तर त्याला तेल खूप कमी ऑब्झर्व होते। असेच वडे तयार होईपर्यंत, म्हणजे तळून होईपर्यंत मी बाकीचे वडे कापडावर करून ठेवले होते। नंतर हळूहळू मी अशा पद्धतीने एकेका 2-2 बॅचेसमध्ये वडे तळून घेतलेले आहे आणि शेवटी मस्तपैकी हिरव्या मिरच्या टाकून शेवटचा घाना जो आहे तो तळून घेतलेला आहे। तर तयार झालेले आहे आपले पांढऱ्या वाटाण्याचे वडे। तुम्ही ही रेसिपी ट्राय केली आहे का? केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा। खूप स्वादिष्ट अशी वडे लागतात बघा हे। तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।